महाराष्ट्र राज्याच्या परिवहन विभागामार्फत अमराठी रिक्षा, टॅक्सी तसेच ओला उबर चालकांना मराठी भाषा शिकवण्याच्या उपक्रमाअंतर्गत मीरा भाईंदर शहरात आतापर्यंत सुमारे 6,000 चालकांनी मराठीचे प्रशिक्षण घेतले आहे। या चालकांची आज मौखिक परीक्षा घेण्यात आली। परीक्षेसाठी रिक्षा, टॅक्सी आणि ओला उबर चालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत कार्यरत असलेल्या चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता यावा यासाठी परिवहन विभागाच्या माध्यमातून मराठी भाषा शिकवण्याच्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते। त्याच अनुषंगाने मीरा भाईंदर शहरातील विविध टप्प्यात मराठी कार्यशाळा घेण्यात आल्या होत्या। या प्रशिक्षणानंतर आज चालकांची मौखिक पद्धतीने परीक्षा घेण्यात आली। परीक्षेदरम्यान प्रत्येक चालकाला 4 प्रश्न विचारण्यात येत होते। संबंधित चालकाने या प्रश्नाची उत्तरे मराठी भाषेत देणे अपेक्षित होते। मराठीत समाधानकारक उत्तरे देणाऱ्या चालकांनाच परीक्षेत उत्तीर्ण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले। परीक्षेसाठी मोठ्या संख्येने चालक उपस्थित राहिल्याने परीक्षा केंद्रावर गर्दीचे चित्र पाहायला मिळाले। मराठी भाषा शिकण्याच्या या उपक्रमामुळे परराज्यातून आलेल्या चालकांना स्थानिक प्रवाशांशी मराठीत संवाद साधण्यास मदत होणार असून प्रवासी आणि चालक यांच्यातील संवाद अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। मीरा भाईंदरमध्ये सुमारे 6,000 चालकांनी मराठीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर आता त्यांची परीक्षा घेण्यात आल्याने परिवहन विभागाच्या या उपक्रमाची पुढील अंमलबजावणी कशी होते याकडे चालक आणि प्रवाशांचे लक्ष लागले आहे। शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियानाला सुरुवात केलेली आहे। 1600 राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 33 जिल्ह्यांमध्ये 3 जिल्हे अजून बाकी आहे, ते पण पूर्ण केले जातील 15 तारखेपर्यंत। म्हणजे 36 जिल्ह्यांमध्ये मराठी भाषा अभियान स्वर्गीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं चालू आहे आणि फार मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक त्यामध्ये सहभागी झालेत। रिक्षा चालक आहेत, टॅक्सी चालक आहे, ओला उबेरचे पण चालक त्यामध्ये आहेत। 1,10,000पेक्षा जास्त रिक्षा चालकांनी ह्या अभियानामध्ये भाग घेतला। 17 तारखेला त्याच्या समारोपाचा कार्यक्रम ठाण्याच्या गडकरी रंगायतांमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते होणार आहे आणि ते झाल्यानंतर राज्यामध्ये मराठी भाषेचा जो कायदा 1989चा आहे त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे। मीरा भाईंदर शहराच्या माध्यमातून जेव्हा ह्या परीक्षेला सुरुवात केली, आजपर्यंत जो आकडा आहे आपला एक्झामचा, हा परीक्षेचा आकडा साधारणतः 4,000च्या वरती गेलेला आहे आणि मुख्य प्रवेश आपण जर नोंदणी केली तर मुख्य प्रवेश 6,000च्या वरती झालेले आहेत। म्हणजे मीरा भाईंदर शहरामध्ये अमराठी वाहन चालक 6,000पेक्षा जास्त आपल्याकडे प्रवेश घेऊन त्यांनी शिक्षण पूर्ण केलेलं आहे, मराठीच्या अभ्यासकाचे धडे घेतलेले आहेत आणि आता हा परीक्षेचा 3रा टप्पा चालू आहे आमचा। आज जो आकडा आमच्या समोर येतोय, साधारणतः 5,000 विद्यार्थी ही परीक्षा पूर्ण करतील आणि 17 ऑगस्टला ठाण्यात गडकरी येथे या सर्व परीक्षेचा निकाल आम्ही देणार आहोत। सर्टिफिकेटच्या माध्यमातून यांना मराठीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं सर्टिफिकेट शासनाकडून दिलं जाईल। मौखिक परीक्षा नेमकी काय घेतली जाते, त्याच्यामध्ये कोणते प्रश्न विचारले जातात? या पूर्ण अभ्यासक्रमासाठी 16 वाक्यांचं एक पाठ्यपुस्तक आम्ही बनवलेलं आहे। त्या 16 वाक्यांचे धडे 4 तासांच्या माध्यमातून शिक्षकांनी त्यांना वर्गात दिलेले आहेत। आज त्या 16 वाक्यांपैकी कोणतेही 3 ते 4 वाक्य आमचे शिक्षक त्यांना विचारत आहेत। ते विचारताना ते ज्या पद्धतीने समोर येत आहेत, त्यांचं बसण्याचा अप्रोच, बोलण्याचा अप्रोच, आपण सर्व प्रकारची त्यांची जी संस्काराची जी भूमिका आहे ही सुद्धा आपण या ठिकाणी तपासतोय। त्यांना काही गोष्टी आपण समजावून सांगतोय, वाहतुकीचे काही नियम त्यांना समजावून सांगतोय, पब्लिक ट्रान्सपोर्टचा महत्व त्यांना आपण समजावून सांगतोय आणि त्यांची 3 ते 4 वाक्यांच्या माध्यमातून परीक्षा घेतोय। अशा प्रकारचं ही एक प्रक्रिया आहे। तरी साधारणपणे कोणते प्रश्न विचारले जातात? मुळात त्याचे प्रश्न अशा प्रकारचे असतात की मला रिक्षात बसायचं आहे, तर मला समजा भाईंदर पूर्वेला जायचं आहे, मग त्यांचं उत्तर येतं या बसा। मला डावीकडे जायचं आहे, मला उजवीकडे जायचं आहे, मग डावीकडे म्हणजे काय, उजवीकडे म्हणजे काय, त्यांना मराठीमध्ये कळतं का? त्यानंतर मला माझ्या मोबाईलमध्ये गाणं ऐकायची इच्छा आहे, तर मी गाणं लावू का? मग त्यांचं उत्तर असतं त्या ठिकाणी की हो लावा, पण थोडं हळू आवाजात, दुसऱ्या प्रवासाला त्रास होता कामा नये। असे हे व्यवहारात्मक प्रवासी रिक्षात बसल्यानंतर ते रिक्षातून उतरेपर्यंत जे काही वार्तालाप होतो, जो काही संभाषण होतं, तेवढंच संभाषण हा आपल्या अभ्यासक्रमाचं, ज्याला आपण जुजबी म्हणतो, मराठी जुजबी, तसं आपण या ठिकाणी समाविष्ट करून घेतलेलं आहे। मी स्वतः एक शिक्षक म्हणून आज अमराठी भाषिकांची मी जी परीक्षा घेत आहे त्याबद्दल मला स्वतःला खूप अभिमान वाटतोय की आज आपले रिक्षा बांधव जे आहे ते मराठीला चांगल्या प्रकारे स्वीकारतात आहे आणि सन्मानपूर्वक स्वतःही समोरून चांगली उत्तरे देत आहे की ज्यामध्ये मला स्टेशनला जायचं आहे
तर ते समोरून बोलतात की हो ताई बसा, आम्ही स्टेशनला सोडवतो. नंतर आपण त्यांना विचारलं की बाबा किती पैसे घेणार, कसे देऊ तुम्हाला, तर ते स्वतः बोलतात की माझ्याकडे ऑनलाईनची व्यवस्था पण आहे आणि जर ताई तुम्हाला कॅश द्यायची असेल तर तुम्ही मला कॅशही देऊ शकतात. असे आपल्या वाक्यात अमराठी रिक्षाचालक जेव्हा प्रश्न विचारला ना, अमराठी रिक्षाचालक मराठी बोलण्याचा प्रयत्न तरी करतात. येस म्हणजे खूप चांगल्या प्रकारे त्यांचा प्रतिसाद आहे आणि त्यांनाही कळतं आहे की आपण आज जर महाराष्ट्रामध्ये या भूमीमध्ये कर्मभूमीमध्ये आपण आपलं कामधंदा करून आणि मुलं बाळ आणि घर संसार जर चालवतोय तर नक्कीच त्यांना आपल्या जबाबदारीची ही कुठेतरी जाणीव आहे आणि त्या जाणीवेबरोबर ते स्वतःहून स्वीकारत आहेत की मला मराठी बोललं पाहिजे, मी मराठीचा सन्मान केला पाहिजे, कारण महाराष्ट्र राज्यात माझी कर्मभूमी आहे तर मला नक्कीच त्या सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे आणि मी माझा कामधंदा चालवून घर परिवार चालवतोय. म्हणून ते स्वतःहून खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत आणि कुठेतरी एक त्यांच्यामध्येही या बाबतीतलं एक अभिमानास्पद सांगा वाटतं की त्यांना आपल्या मराठी प्रति चांगलाच गोडवा आणि आदर निर्माण होत आहे. किधर जाना है बोलोगे तो बोलेंगे, बस हो जल्दी जाना है तो नंतर थोड़ा ट्रैफिक कम होएगा तो जल्दी छोड़ेगा, यही सब. दादा मी 16 भाग मी मराठी शिकले. काय विचारलं परीक्षेमध्ये? ते विचारला मी मला बोरीवली जायचे. मी बोला की मी बसा गाड़ी पे बसा, मैं चलतो. और मी मैडम ने पूछते कि बारिश आली, मतलब कि पाऊस आला. मी बोलतो की मैडम दोनों साइडला पडदा लावा. मैडम पूछतो की तुम्ही कुठे राहतो. मी बोला मैडम मी मुर्दा खाड़ीला मी रहता हूँ. मैं 50 साल से क्या नाम से मीरा भाईंदर में रहते, तो ये छोटा सा गांव था. हमने तो आंदोलन किया, हमने पानी का आंदोलन किया, रेलवे का आंदोलन किया. दादा मैं महाराष्ट्र के प्रति हमेशा प्रेम भाव माझा रहता है कि महाराष्ट्र मेरे को सब कुछ दिया. मैं मराठी लोग का मैं बहुत हृदय से सम्मान करता हूँ और रिक्शा चालकों से मैं भी बोलता हूँ कि महाराष्ट्र के प्रति हो तो प्रेम होना चाहिए. ये छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है, यहाँ से मेरा पेट पर्दा चल रहा है, तो महाराष्ट्र के प्रति प्रेम होना चाहिए और मराठी बोलना चाहिए. मराठी में बसन दादा कुठे जाणार तुम्ही, बसन ताई तुम्हें कुठे जाणार. मैं महाराष्ट्र के लोगों का मैं हृदय से आभारी रहता हूँ और ये छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है. इसलिए आज से नहीं, ये यूपी वालों से बाबा छत्रपति शिवाजी महाराज ने उनका राज्याभिषेक कराए थे. इसलिए मैं महाराष्ट्र के प्रति बहुत आभारी रहता हूं, क्योंकि मेरा पेट पर्दा चलता है तो महाराष्ट्र के प्रति हमारा एक एक खून का कतरा बहाने के अस्मिता के लिए मैं रहता हूं. प्रवासी जेव्हा तुमच्या रिक्षात बसतात तेव्हा तुम्ही त्यांच्याशी कसं संवाद साधता? संवाद चाहता मला बसन दादा तुम्ही कुठे जाणार, बसन ताई बहन से मैंने यही हमेशा बोलता हूँ कि रिक्शा वाले आपसे नहीं आता, लेकिन विनम्रता से बात करिए, क्योंकि महाराष्ट्र से आपका पेट चलता है, पौधा चलता है. क्योंकि अभी जो महाराष्ट्र के लोग, मैं मराठी में बोलता हूँ फिर भी मैं हिंदी में बोलता हूँ कि महाराष्ट्र के प्रति प्रेम अच्छा रखो. और महाराष्ट्र ने सब कुछ दिया है. अभी ऑटो रिक्शा ड्राइवर के सीए हैं, चार्टर अकाउंटर है, MBA, अभी आने वाले उनका पीढ़ी बच्चे नहीं रिक्शा चला रहे हैं. अभी वो मराठी में बोलते हैं खूब अच्छे ढंग से. हम लोग को थोड़ा आता है, हम लोग महाराष्ट्र के प्रति प्रेम रहता है, क्योंकि मराठी मानुस ही हमारा वो है. मराठी मानुस के प्रति प्रेम होना चाहिए और महाराष्ट्र की धरती के लिए अपना हमेशा प्रेम रहना चाहिए. छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है और विठल भगवान, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत रविदास, संत रोहिदास, ये महाराज संतों की भूमि है. इसलिए मैं महाराज, जय जय महाराज छत्रपति शिवाजी महाराज की जय. जय जय श्री राम, जय जय श्री राम. हर हर महादेव, हर हर महादेव. आम्हाला विचारले की तुम्हाला गोल्डन जायचं आहे, किती वेळ लागणार. मी बोललो ट्रॅफिक नाही असला तर 10 ते 15 मिनिटमध्ये, आणि ट्रॅफिक असला तर जास्त उशीर लागणार. तरी विचारले की ही सांगा की अगर बारिश आला तर काय करणार, बरसात आला तर काय करणार. मी बोलला पडदा खोलून आरामामध्ये सावकाश बसा. ही सांगितलं. 2 प्रश्न विचारले होते. साहेब माझं नाव किरण कुमार घनश्याम शुक्ला आहे आणि मी रिक्षा चालवतो. आणि मला विचारले की मला बोरिवलीला जायचं आहे. मी बोललो साहेब या बसा, मी नेतोय. आणि मला बोलले पाऊस आला. मी बोललो साहेब दोन्ही बाजू पडदा लावा. हे मला 2 शब्द विचारले, मी सांगितले.
मराठी भाषा कशी आहे, म्हणजे शिकण्यासाठी इझी आहे की अवघड आहे? नाही एकदम मला टीचरनी जे शिकवलं एकदम चांगलं शिकवलं आणि मला एक वेळेवर ते काम हे झालं. म्हणजे आता तुम्ही मराठी बोलू शकता? हो बोलू शकतो मराठी. मी मराठीला बोलत आहे की मैं रिक्शा चला लेते तो पैसेंजर है पूछलेलं आहे की दादा गोंडल झाले काय. मैं बोल रहे हाँ बसा. फिर बोला बस ये सिखाले कि अपना मीटर डाले का है, सॉरी हाँ मीटर डाले का है. हाँ मैं बोला हाँ डाले मैं मीटर. और जो ये मराठी सीखले है ये अच्छा है. जय महाराष्ट्र. 15 शब्द शिकले मी और महाराष्ट्राचे भाषा सन्मान करतो मी. माझा सोच आहे की माझे 7 किती ड्रायव्हर आहे 7 मराठी भाषा शिकून और 7 मराठी भाषाचे सन्मान करतो. तुमच्या रिक्षामध्ये बसल्याच्या नंतर तुम्ही रिक्षा त्याला काय पहिलं विचारणार? हो साहेब, कुठला रिक्षा पहिला काय प्रश्न विचारणार? मला जायचे आहे, या बसा, या चला, येतो, ठीक आहे, कृपया मीटर चालू करा. प्रवासी मजदूरला बोलतो, तो मी ड्रायव्हरला बोलतो की मीटर चालू केले आहे.